नमस्कार मित्रांनो. आज आपण एक नवीन माहिती घेणार आहोत. HMVP नावाचा व्हायरस चायनामध्ये आलेला आहे आणि त्या प्रमाणात पण चायनामध्ये तो करतोय. व्हायरसने आपल्या इंडियामध्ये चायनामध्ये केलं होतं. सुरुवात झालेली आहे नावाची व्हायरस आहे. आता आपल्या पल्सवर लोकांवर अटॅक करणं त्याने स्टार्ट केलेलं आहे. तर सगळ्यात मोठी समोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. बघून घ्या. स्प्रेड ह्युमन रेस्पिरेटरी लाईन्स म्हणजे त्या कोरोनामध्ये जसं श्वास घ्यायला त्रास व्हायचा, ब्रीथिंग प्रॉब्लेम व्हायचा, त्याचप्रमाणे हा व्हायरस चायनामध्ये वर्क करतोय आणि इंडियामध्ये कोरोना सुद्धा त्यामधूनच आला होता. तर आतापर्यंत 150 लोक वारलेले आहेत चायनामध्ये त्याच्यामध्ये आणि 8,000 लोकांवर 7 मिलियन हे बघा खाली बघा 7 मिलियन आणि 8,000 लोक त्याच्यामध्ये फसलेले आहेत. हा जो व्हायरस आहे हा नवीन नाही. HMVP नावाचा व्हायरस जो आहे नवीन नाही आहे. बघा 2001 पासून लिहिलेलं आहे. फर्स्ट स्टेटमेंट आहे लिहिलेलं आहे डिस्कवर्ड इन 2001. 2001 पासून तो तिथं आहे, पण तो एवढा अग्रेसिव्ह झालेला नव्हता तेव्हा, पण आता तो खूप अग्रेसिव्ह झालेला मित्रांनो आणि लोकांच्या मृत्यूपर्यंत पोहोचलेला आहे. तर त्यानंतर हे बघा बेजिंग इश्यू प्रेस स्टेटमेंट आणि तिथं चायनामध्ये प्रेस स्टेटमेंट म्हणजे प्रेस कॉन्फरन्स जे असते ती लावण्याचा सुद्धा त्यांनी काल प्रयत्न केला होता. युजरिंग सिटीजन्स टुरिझम्स हे बघा खाली 14 इंडिया वॉज वन ऑफ द वर्स्ट इफेक्ट बाय COVID-19 डेकोरेटेड जनरल हेल्थ सर्व्हिस DGHS यांनी सुद्धा डॉक्टर अतुल गोयल आस्क पीपल नॉट पॅनिक ओव्हर स्प्रेड म्हणजे जे डॉक्टर गोयल आहेत अतुल गोयल यांनी काल काय सांगितलंय चायनामधून प्रेस कॉन्फरन्स मध्ये की मी इंडियन जे आहेत त्यांना पॅनिक व्हायची अजून गरज नाहीये, म्हणजे भीती बाळगण्याची अजून गरज आपल्याला नाहीये असं ते म्हणतायत. त्यांचं जे 4थं स्टेटमेंट आहे त्याच्यात ते त्यांनी मेन्शन केलेलं आहे जे आपले इंडियाचे ह्युमन बिंग्स आहेत त्यांनी स्प्रेड करू नका ही गोष्ट, म्हणजे न्यूज जास्त व्हायरल करू नका आणि टेन्शन घेऊ नका असं ते म्हणतायत. पण कोरोनामध्ये सुद्धा मित्रांनो आपल्याला त्याच गोष्टी आधी ऐकायला मिळाल्या होत्या आणि मग चायनामधून असे स्टेटमेंट यायचे की इंडियापर्यंत तो पोहोचणार नाही, इंडियन जे पीपल आहे त्यांनी टेन्शन घ्यायचं नाही अशा गोष्टी सांगत होत्या. पण आपलं हेल्थ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे आपल्या इंडियन पीपलला सुद्धा त्या गोष्ट माहिती व्हायला पाहिजे की कुठला व्हायरस नवीन निर्माण झालेला आहे. त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलाय आणि आपण आतापासून त्याची केअर घेणं गरजेचं आहे. ते काहीही सांगतील की स्प्रेड करू नका, पॅनिक होऊ नका, पण कोरोनामध्ये बघितले आपले चांगले आपले जवळचे लोक आपण गमावून बसलेलो मित्रांनो. त्यामुळं आता या व्हायरसची आपल्याला आधीपासून काळजी घेणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला अजून काही गोष्टी याबद्दल वाचायच्या असतील तर तुम्ही बघा आपला व्हिडिओ पॉज करून तुम्ही वाचू शकतात, कारण की मी सगळं सांगायला गेलो तर मग आपल्याला व्हिडिओ खूप मोठा होईल. त्यानंतर आता हा जो HMVP नावाचा व्हायरस आलेला आहे तर याचे काय इफेक्ट आपल्याला इंडियन मार्केटवर बघायला मिळतील ते आपल्याला आधी प्लॅन करावं लागेल. कारण की असे व्हायरस आले तर कोरोनामध्ये बघा डायरेक्ट लोअर सर्किट आपल्या इंडियन मार्केटचं लागलं होतं. लोअर सर्किट लागत असल्यामुळे आपलं मार्केट खूप खाली गेलं होतं. त्यानंतर आपल्या इंडियन मार्केटवर काय इफेक्ट होतील, आपण थोडेसे जे मेन पॉइंट आहेत आपण जे रेग्युलर लेवल देतो त्या लेवल नाही देणार. बँक निफ्टी मध्ये 2 लेवल आणि निफ्टी 50 मध्ये 2 लेवल देईल. त्याच्या खाली जर मार्केट आलं तर समजून जायचं लोअर सर्किट लागण्याचे चान्सेस असतील. आणि आपले जे लॉंग टाइम इन्व्हेस्टमेंट असतील काही लोकांच्या काय मित्रांच्या तर त्यांनी सांभाळून त्यांना योग्य वेळी त्यांना एक्झिट करावं असं मला वाटतंय. कारण की जर लोअर सर्किट लागलं तर ऑप्शन ट्रेडिंग वाल्यांचं नाही, पण जे इन्व्हेस्टमेंट वाले त्यांनी पोर्टफोलिओ तयार केलेले आहेत, SIP तयार केलेले आहेत, तर सगळ्या कंपन्या लॉस मध्ये जातील. तर मग एक्सपोर्ट इम्पोर्ट सगळंच बंद होतं कोरोना सारख्या आजारामुळे. आपल्याला आधी त्याचा अनुभव आल्यामुळे आपण आधीच त्याची केअर घेणं
गरजेचं आहे मित्रांनो. तर निफ्टी 50चा जो विषय आहे, आता उद्यापासून नवीन वीक चालू होईल. नवीन वीक मध्ये तुम्हाला निफ्टी 50च्या 2-3 लेवल सांगून देतो. त्याच्या खाली जर मार्केट जायला लागलं तर आपण समजून जायचं, त्यावेळेस आपण थोडी घाई कमी करायची, ट्रेडिंग करायची किंवा इन्व्हेस्टमेंट करायची. त्यानंतर थोडा वेट करायचा. मग बघू आपण त्या मंथमध्ये या 1-2 वीकमध्ये काय होतं, त्यावर आपण पुन्हा एकदा डिस्कस करू. तर आता त्याच्या जी फर्स्ट लेवल आहे निफ्टी 50ची 23,290 ही ब्रेक झाल्यानंतर ही एकदम इम्पॉर्टंट लेवल आहे मित्रांनो. आता तुम्हाला फक्त दिसायला एक छोटीशी लाईन दिसत असेल आणि ही जी लेवल सांगतोय मी 23,290 ही नॉर्मल वाटत असेल, पण त्या तुम्ही 1 डे टाइम फ्रेम, मंथली टाइम फ्रेम, वीकली टाइम फ्रेम जर बघितले तर या लेवल पासून खूपदा मार्केटने बाउन्स बॅक घेतलेला आहे. म्हणजे तिथपर्यंत येऊन पुन्हा एकदा वर गेलेले. पण ती लेवल जर ब्रेक झाली तर समजून जायचं की आता मार्केट काही बाउन्स बॅक करत नाही. तर ही ब्रेक झाल्यानंतर मार्केट डायरेक्ट कुठे येऊ शकतं, 22,600 पर्यंत, 700 पर्यंत येईल पहिले आणि त्यानंतर डायरेक्ट 600 पर्यंत, 600 ते 700 या झोन मध्ये मार्केट खेळेल मित्रांनो त्यानंतर. आणि तो खूप डेंजर झोन असेल, खूप साइडवेज मार्केट असेल किंवा खूप निगेटिव्ह मार्केट जाईल. त्यानंतर बँक निफ्टी, बँक निफ्टी ज्या लेवल्स आहे मित्रांनो, हे बघा ही सुद्धा खूप इम्पॉर्टंट लेवल आहे. 50 मिनिट टाइम फ्रेमला दाखवतोय तुम्हाला 49,500, 49,500 ही इम्पॉर्टंट लेवल आहे. ही ब्रेक झाल्यानंतर मार्केट इथपर्यंत अप्रोच करेल. इथपर्यंत म्हणजे कुठपर्यंत, 48,500 पर्यंत. आणि ही 1,000 पॉईंटची लेवल आहे मित्रांनो डायरेक्ट. हे बघा झूम केलं 50 मिनिट टाइम फ्रेम वर म्हणून ते आपल्याला लहान वाटतंय. 5 मिनिट टाइम फ्रेमला जर गेलो आपण तर आपल्याला दिसेल किती झोन किती मोठा आहे तो. 1,000 पॉईंटचा झोन आहे मित्रांनो. बघा स्क्रीनला दिसणार नाही एवढा मोठा झोन आहे. इथनं जर मार्केट ब्रेकडाऊन झालं 49,500 पासनं, आता ते खूप वरती आहे, पण तिथपर्यंत आल्यानंतर जर ती लेवल ब्रेक झाली या वीक मध्ये, अपकमिंग वीक्स मध्ये जर त्या गोष्टी घडल्या तर आपलं मार्केट क्रॅशला जाऊ शकतं आणि लोअर सर्किट 100% लावू शकतं. हे माझं मी अनालिसिस केलेलं आहे आणि मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि मार्केटचं जाऊ द्या, पण मार्केटच्या गोष्टी चालत असतात, घडत असतात. आपण व्हिडिओ बनवत असतो. आपले फ्रेंड सर्कल मध्ये बरेच लोक ट्रेडिंग करायला लागलेले आहेत, ते करत असतात. पण इम्पॉर्टंट पॉइंट जो आहे मित्रांनो आपल्यासाठी, तो म्हणजे व्हायरसचा. जो व्हायरस आहे ना, तो खूप डेंजर आहे आणि तिथं 8,000 लोकांना त्यांनी आताच अटॅक केलेला आहे. आणि आपले जे हे असतात, इम्पोर्ट एक्सपोर्ट ज्या गोष्टी चालू असतात चायना सोबत, त्या चालूच राहणार आहे. तो व्हायरस आला म्हणजे तो इंडियामध्ये पुन्हा एकदा स्फोट करणार आहे करोनासारखा. त्यामुळं आपण आधीच सांभाळून राहायचं आणि हे फॉरेन ट्रिप्स वगैरे थोडं अवॉइड केल्या तर खूप बेस्ट राहील मित्रांनो. सध्या म्हणजे जातात बरेच लोक, बाहेर जातात, फॉरेन जातात, चायनाला जातात, अमेरिकेला जातात. तरी अमेरिकेला सुद्धा जाऊ शकतो, कारण खूप लोक इकडनं तिकडे येतात जातात. आपल्याला माहित नसतं, पण रोज जशी आपल्या बसमध्ये गर्दी असते तशी आता प्लेन मध्ये गर्दी राहते लोकांची. फॉरेन जातात, फॉरेनची इंडियाला येतात. तर या गोष्टी अवॉइड करा मित्रांनो. आणि ही माहिती जर तुम्हाला नक्की आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही माहिती तरी शेअर करा मित्रांनो, की व्हायरस कसा निर्माण झालेला आहे आणि तो कसा अटॅक करू शकतो. आपण त्याचे 10 पॉइंट्स हे बघा पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये त्याला ऍड करून घेतो. म्हणजे तुम्हाला पूर्ण वाचायचं असेल तर तुम्हाला कुठं जायची गरज नाही. आपला व्हिडिओ पॉज करून तुम्ही एक एक गोष्ट वाचू शकतात. तर इथंच थांबतो मित्रांनो. आणि जशी अपडेट येईल, व्हायरसची असो, मार्केटची असो, मी पुन्हा एकदा तुम्हाला ती अपडेट देण्याचा नक्की प्रयत्न करेल. धन्यवाद मित्रांनो.